हाय गाइस, आज आपण बघूया उपवासासाठी होणारी स्वादिष्ट झटपटीत व मोकळी साबुदाणा खिचडी। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रेसिपीसाठी घेतलेले आहेत 1 चमचा तूप, बारीक चिरलेली बटाटी, त्याच्यानंतर लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, जिरा, साखर आणि शेंगदाण्याचा कूट। हा कूट मी शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। सर्वात प्रथम आपण हे ॲड करूया। नंतर थोडीशी साखर घालूया त्यात, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आपण त्यात ॲड करूया। ॲड करून झाल्यावर आपण हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। त्यात थोडं साजूक तूप आपण घालून घेऊया। तुपाला चांगलं आपण विरघळू देऊया। ते बघू शकता तूप आपलं व्यवस्थित विरघळलेलं आहे। त्यात आपण थोडंसं जिरा टाकून घेऊया। मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालूया। मिरची तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। आम्हाला तिखट थोडं कमी लागतं, त्याच्यामुळे मी मिरची थोडीशीच टाकलेली आहे। आता मी हे बटाट्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत, ते मी त्यात ॲड करते। बटाटा शक्यतो बारीकच चिरून घ्यायचा, पातळाची काप, कारण बटाटा मग लवकर शिजला जातो। बटाटा लवकर शिजावा म्हणून मी त्यात थोडंसं मीठ ॲड करते। ते बघू शकता बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण त्यात साबुदाणे ॲड करूया। व्यवस्थित अशी साबुदाणे बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण। बघू शकता इथे आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही माझी साबुदाणा खिचडीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा